श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 13वा श्रीराम हनुमंत संवाद. ओम श्रीराम. सुग्रीवाने दक्षिण दिशा अंगदाकडे दिली व सोबत श्री हनुमंतांना दिले. तेव्हा अंगद हनुमंतास म्हणतात की सीता मातेस कसे ओळखावे, त्या कशा आहेत, त्या कशा दिसतात, हे सर्व तुम्ही श्रीरामांकडे जाऊन विचारून यावे. तेव्हा हनुमंत श्रीरामाकडे जातात व विचारतात की सीता माता कशा आहेत ते मला सांगावे. तेव्हा मग श्रीराम सीतेचे वर्णन करतात व सांगतात की मी स्वतः चैतन्याचे प्रकट रूप आहे, तर सीता ही माझी चित्तशक्ती आहे, ती चितघन स्वरूप आहे, तीच अर्धनारी व तीच अर्धपुरुष व हे दोन्ही मिळून होणारे शिवशक्ती मिलनही ती सीताच आहे. प्रकृतिरूप भ्रांती जाऊन एकच पुरुष होतो व ती ही पुरुष प्रकृतिरूप सीता आहे. द्वंद्वाशिवाय जे दोनपण आहे असते तशी रामसीतेची एकता आहे. जसे हनुमंताचे हृदयात मी म्हणजेच राम नित्य आहे, तसेच सीतेच्या हृदयात सुद्धा मी म्हणजेच राम नित्य आहे. सीतेचे स्तन म्हणजे हे जीव आणि शिव आहेत व ते या पृथ्वीचे सतत पोषण करत असतात. ती कमलनयनी आहे, तिचे नासाग्र चाफेकळीप्रमाणे आहे व तिचे कर्ण, कपाळ व केश हे सुनिर्मळ आहेत. सीता केवळ महासृष्टीचे स्वरूप आहे, ती सौंदर्याचा ओतीव पुतळा आहे व ती या पृथ्वी मातेची अल्लड अशी कन्या आहे. तिला जन्ममरणाचा खेद नाही, देहात असूनही ती विदेही आहे. जेथे सीता राहते तेथील वृक्ष वेली राममय होतात, तिथे गाय आणि सिंह यांचे वैर राहत नाही, तेथील आकाश सुद्धा प्रेममय होऊन जाते. हे वर्णन ऐकून हनुमंत मूर्छित पडतात. तेव्हा श्रीराम आलिंगन देऊन हनुमंतांना सावरतात. मग हनुमंत विचारतात की सीता माता तर मला कळाली, परंतु त्या मला कसे काय ओळखतील. तेव्हा श्रीराम सांगतात की तुम्ही दोघेही रामस्वरूपात रंगलेले आहात, म्हणून तुम्ही एकमेकांना ओळखाल. तरीसुद्धा खून म्हणून मी माझी स्वमुद्रा तुला देतो. मग श्रीराम हनुमंतांना मुद्रा देतात. तेव्हा दोघांनाही आनंदाचे भरते येते. आता हे हनुमंत वस्त्रहीन आहेत, तर मुद्रा ठेवायची कोठे. तर मग हनुमंत ती मुद्रा मुखात ठेवतात. त्यामुळे मुख, हृदय व मस्तकासहित सर्वच प्रभुमय होऊन जाते. त्यानंतर हनुमंत जिथे सुग्रीव, नळ, नील, अंगद व जांबुवंत होते तिथे येऊन पोहोचले आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या ठिकाणी त्याच्या सद्गुरूंनी दिलेल्या प्राणसाधनेने म्हणजेच सोहम साधनेने शुद्धीकरण म्हणजेच शोध प्रक्रिया सुरू झालेली आहे व या शुद्धीकरण प्रक्रियेतून मिळवायचे काय, तर ती परमशांती. परंतु आता तो प्राण म्हणजेच हनुमंत रूप साधक आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजेच श्रीरामांना विचारतो की
ही परमशांती म्हणजेच सीतामाता ओळखायची कशी? तेव्हा त्याचे सद्गुरू त्याला सांगतात की ती चितशक्ती स्वरूप आहे, ती चितघन स्वरूप आहे. शिवशक्तीचे ऐक्य म्हणजे तीच आहे. परेच्याही पलीकडे गेले म्हणजे जे असते तीच ती परमशांती होय. जे द्वंद्वाशिवाय दोनपण असते आणि असणे न व नसणे न याहून जे चोख असणे ती म्हणजे परमशांती. शुद्ध झालेल्या प्राणाची जी हृदय खून असते तीच हृदय खून त्या परमशांतीची असते. तिचे निजतत्व हे शुद्ध प्रेम आहे व या शुद्ध प्रेमानेच ती या विश्वाचे पालन पोषण करते. या विश्वाचे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य म्हणजेच ती परमशांती होय. हे सर्व ऐकून साधक स्तब्ध होतो, आनंदित होतो. आपल्या सद्गुरु बोधाने आत्मचैतन्याशी एकरूप होतो. तेव्हा मग त्याचे सद्गुरूही आनंदाने त्याला आलिंगन देतात व मोठ्या प्रेमाने गुरुपुत्र ही मुद्रा त्याच्या हृदयावर अधोरेखित करतात व अशा प्रकारे साधकाच्या शुद्ध झालेल्या प्राणाला सद्गुरूकडून गुरुपुत्र ही मुद्रा प्राप्त होते. आणि असेच आपले स्वामीजी सुद्धा हनुमंत भक्तीत रंगून गेले, हनुमंतमय झाले व त्यातूनच त्यांनी श्री हनुमंतांचेही मुद्रास्वरूप नामकरण केले. ते म्हणजे सोहम ध्वनी हनुमंत, सोहम उद्धारक हनुमंत, सोहम सिद्ध हनुमंत. ज्ञानी भक्त जेव्हा ईश्वरमय होतो तेव्हा तो आपल्या ईश्वराला सुद्धा मुद्रांकित करतो. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सुग्रीवाने दक्षिण दिशा अंगदाकडे दिली सोबत हनुमंत. अंगद हनुमंतांना म्हणतायत की आपण सीतेचा शोध घ्यायला निघालोय, परंतु ती कशी आहे, कशी दिसते हे तुम्ही श्रीरामांकडे जाऊन विचारून या. हनुमंत श्रीरामांकडे जातात व म्हणतात की सीतामाता कशा आहेत, त्या कशा दिसतात मला सांगा. तेव्हा श्रीराम प्रभू त्या सीतामातेचं वर्णन हनुमंतांना करून सांगतात की सीतामाता मी प्रत्यक्ष चैतन्य रूप इथे प्रकट झालोय. सीता माझी चितशक्ती आहे, ती चितघन स्वरूप आहे. प्रकृती पुरुष अशी सीतामाता आहे. शिव आणि शक्तीचं जे मिलन होतं ते मिलन म्हणजे सीता आहे. सीतामाता ही सृष्टी, हे संपूर्ण विश्व, या विश्वाची निर्मिती ज्या शक्तीने होते ती शक्ती म्हणजे सीतामाता आहे. सृष्टीचं समग्र सौंदर्य म्हणजे सीतामाता आहे. असं सगळं वर्णन श्रीराम हनुमंतांना करून सांगतात. तसंच सीतामाता ही या पृथ्वी मातेची अल्लड अशी कन्या आहे असंही श्रीराम सांगतात. हे सगळं ऐकल्यानंतर हनुमंत मूर्छित पडतात. मग श्रीराम त्यांना आलिंगन देतात आणि म्हणतात की तेव्हा हनुमंत विचारतात की सीतामाता तर मला कळाल्या, पण त्या मला कशा ओळखतील? तेव्हा श्रीराम म्हणतात त्या ओळखतील, कारण तुझ्या हृदयात नित्य मी असतो, तसंच तिच्या हृदयातही नित्य मी असतो. तुम्ही दोघेही माझ्याशी एकरूप आहात, त्यामुळे ती तुला ओळखेल. तरीही मी तुला माझी स्वमुद्रा म्हणजे सुवर्णमय अंगठी ते हनुमंतांना देतात. हनुमंत हे वस्त्रहीन आहेत, मग ते आपल्या मुखात ठेवतात. त्याचा परिणाम असा होतो त्या सुवर्णमुद्रेचा की हनुमंतच राममय होऊन जातात. ही रामकथा. आता हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी? तर साधकाच्या ठिकाणी सद्गुरूंनी दिलेल्या सोहम साधनेने साधकाच्या ठिकाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते आणि त्या शुद्धीकरण प्रक्रियेतून साधकाला काय मिळवायचंय? तर परमशांती.
परमशांती म्हणजे कथेमध्ये सीता, साधकाच्या दृष्टीने तीच परमशांती मिळवायची. आता ही परमशांती साधक साधना करतोय, परंतु ही परमशांती मला मिळाली किंवा त्या परमशांतीचा मला शोध लागला, हे ओळखायचं कसं, हा प्रश्न आपल्या सद्गुरूंना, आपले सद्गुरू कथेमध्ये श्रीराम, साधकाच्या दृष्टीने सद्गुरू, तेव्हा सद्गुरू सांगतात की ती चितशक्ती स्वरूप आहे, चितघन आहे. तुझ्यामध्ये जेव्हा शक्तीचं अवतरण होईल, असा तुला जाणीव होईल, अशी तुला अनुभव होईल ना, ती म्हणजे परमशांती. ती परमशांती म्हणजे शिवशक्तीचं ऐक्य म्हणजे परमशांती. आणि परेच्याही पलीकडे गेल्यानंतर जी अवस्था असते ना, ती परमशांती. परमशांती ही परेच्या पलीकडे गेल्यावर मिळते. परेच्या पलीकडे मनुष्य केव्हा जातो, सायुज्य मुक्तीच्या पुढे गेल्यानंतर साधक परेच्या पलीकडे जातो. परा म्हणजे चौथी वाणी. परा पश्यंती मध्यमा वैखरी, वैखरीतून पश्यंती मध्यमा आणि परा, आणि परेच्याही पलीकडे, किंवा स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. जेव्हा आपण हा स्थूल देह आहे, यातून आपण सूक्ष्मात शिरायचं, सूक्ष्मातून कारण देहात, कारण देहातून महाकारण. स्थूल देह हा 3.5 हाताचा असतो, सूक्ष्म देह हा अंगुष्ठ प्रमाण असतो, कारण देह हा ज्योतिर्स्वरूप असतो, आणि महाकारण देह हा बिंदू स्वरूप असतो. त्या बिंदूच्या आतमध्ये आपण जेव्हा शिरू, तिथे ती परमशांती आहे. तर ती परमशांती म्हणजे द्वंद्वाशिवाय दोनपण, म्हणजे द्वंद्व नाही पण दोनपण आहे. हे याच्यासाठी एक उदाहरण सांगायचं म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगत असताना जेव्हा आलिंगन दिलं, तेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण एकरूप झाले, पण दोनपण तसं शिल्लक होतं. अर्जुन होता, श्रीकृष्ण होते, मात्र अंतरंगातून एकरूप म्हणजे द्वंद्वाशिवाय दोनपण. आणि त्याही पुढे जाऊन असणे न, नसणे न, याहून चोख जे असणे, ती म्हणजे परमशांती. आता इथे असणे न म्हणजे आपण जी या डोळ्यांनी हे संपूर्ण जे विश्व पाहतो ना, हे म्हणजे ती परमशांती नाही. नसणे न म्हणजे माझ्या जाणीवेच्या पलीकडे, म्हणजे मी आता सगळं पाहतोय, परंतु तरीही मला जे समजत नाही, जे दिसत नाही, ते नसणे न. आणि ह्या दोन्हीच्याही पलीकडे जे चोख असणे, जे शुद्ध असणे, जे चैतन्यमय, शुद्ध चैतन्यमय असणे, जे शुद्ध शक्तिमय असणे, जे शुद्ध प्रकाशमय असणे, शुद्ध ज्ञानमय असणे, ती म्हणजे परमशांती. असं सद्गुरू साधकाला समजून सांगतात. व त्या परमशांतीची जी हृदयखून असते ना, तीच हृदयखून शुद्ध झालेल्या प्राणाची असते. कारण हा जो प्राण असतो ना, त्या चित्तशक्तीमधून निर्माण झालेला असतो. जे सत चित आनंद आहे ना, सत म्हणजे सत्य, तेच परब्रह्म, तेच इथे श्रीराम. चित म्हणजे शक्ती, तीच म्हणजे इथे सीतामाता. आणि त्या चित्तमधून प्राण निर्माण होतो, ह्या प्राणातनं नंतर विश्व निर्माण होतं, ह्या विश्वाला हा प्राण चालवतो. म्हणून ज्याचा प्राण शुद्ध होतो, त्याच्या हृदयात जी चैतन्याची खूण असते, तीच त्या परमशांतीची खूण असते. असं सगळं त्या महान त्या परमशांतीचं वर्म सद्गुरू इथे साधकाला सांगत असतात. आणि या सगळ्या बोधाने साधक स्तब्ध होतो, आत्ममय होतो, चैतन्यमय होतो, तोच तो होतो. तेव्हा सद्गुरू साधकाच्या हृदयावर गुरुपुत्र ही मुद्रा अधोरेखित करतात. तोपर्यंत साधक शिष्य गुरुपुत्र नसतो, तो फक्त सद्गुरूंचा अनुग्रहित झालेला असतो. मात्र गुरुपुत्र होण्यासाठी ही अवस्था यावी लागते, तेव्हा तो गुरुपुत्र होतो. हेच या अध्यायाचं सार. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.